काल परवापासून देशांतर्गत विमान सेवा विस्कळीत झाली असल्याच्या बातम्या आपण सातत्याने ऐकत आलोय। आता या गोंधळामुळे अनेक सामान्य नागरिक, राजकीय नेते आणि सेलिब्रिटीजना प्रचंड मनस्तापाला समोर जावं लागतंय। आता तर खासदार अमोल कोल्हे यांनी देखील ट्विट केलंय आणि म्हटलंय, विमान सेवेच्या सावळ्या गोंधळामुळे फ्लाईटला 2 तास उशीर झाला आणि मग 3 तासांनी फ्लाईट कॅन्सलच झाली। सिस्टीम वेळ वाया घालवत असली तरी मी वेळ घालवला नाही। या अनपेक्षितपणे मिळालेल्या निवांत वेळेत एक महत्त्वाचं लेखन पूर्ण केलं, पण 3 तासांनी फ्लाईट कॅन्सल झाली याचा मनस्ताप आहेच। इंडिगो कडून ही अपेक्षा नव्हती, यापुढे इंडिगोचा प्रवास नकोच। आता अमोल कोल्हे यांनी स्पेशली इंडिगो विमानाचाच उल्लेख केलेला आहे आणि बातम्यांमध्ये देखील इंडिगो विमानाला घेऊन जास्तीत जास्त बातम्या समोर येत आहेत सातत्याने, की त्यांचे 200हून अधिक विमान रद्द होत आहेत आणि बऱ्याच लोकांना त्याचा प्रचंड मनस्ताप होतोय। लोक एअरपोर्टवरती अडकून पडलेत। आता या सगळ्यात जे काही होतंय ते का होतंय, यामागचं नेमकं कारण काय आहे याची सत्यता बऱ्याच जणांना अजूनही माहित नाहीये। त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळं काही सविस्तर जाणून घेऊया, सोप्या भाषेत जाणून घेऊया की नेमकं इंडिगोने आतापर्यंत किती विमानं रद्द केली आहेत, का केली आहेत, असं का घडतंय ज्यामुळे हवेतील विमानं जमिनीवरतीच अडकलेत। म्हटलं जातंय तर बरेच एअरपोर्ट जे आहेत ते विमानं अडकून राहिल्याने खाली जागा नाहीये बऱ्याच एअरपोर्ट्समध्ये विमान पार्किंगसाठी आणि ते तिथे अडकून राहिल्याने ते एअरपोर्ट देखील ठप्प पडतायत। याचा परिणाम काय होतोय आता पुढे हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे घडामोडी आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि आपण या विषयाला सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोची विमान सेवा पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी फेब्रुवारी उजाडेल अशी माहिती कंपनीकडून देण्यात आलेली आहे। इंडिगोची विमान सेवा सलग 3ऱ्या दिवशी विस्कळीत राहिल्यानंतर गुरुवारी नागरी हवाई वाहतूक मंत्रालय आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या DGCA अधिकाऱ्यांनी इंडिगोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर या सगळ्याची आढावा बैठक घेतली। दिवसभरात दिल्ली, मुंबई, बंगळूरसह देशातील अन्य विमानांचे जी तळं आहेत त्यामध्ये 550 पेक्षा जास्त देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांची उड्डाणं रद्द करण्यात येत आहेत। यापैकी जवळपास 191 उड्डाणे दिल्ली, मुंबई, अहमदाबाद आणि हैदराबाद मार्गांवरीलच होती। मोठ्या प्रमाणात उड्डाण रद्द झाल्यामुळे विमानतळांवर गोंधळ निर्माण झाला। या दरम्यान इंडिगो एअरलाईनने आता एक निवेदन जे आहे ते देखील जारी केलेलं आहे। या निवेदनात इंडिगोने म्हटलंय, गेल्या 2 दिवसात इंडिगोच्या नेटवर्क आणि ऑपरेशन्समध्ये प्रचंड व्यत्यय आलेला आहे। यामुळे प्रभावित झालेल्या आमच्या सर्व ग्राहकांची आणि भागधारकांची आम्ही मनापासून माफी मागतो। इंडिगो टीम MOCA, DGCA, BCAS, AAI आणि विमानतळ ऑपरेटर्सच्या मदतीने परिश्रमपूर्वक काम करत आहे। परिस्थिती सर्वसामान्य करण्यासाठी आणि सेवा पूर्ववत करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, असं इंडिगोने त्यांचं एक निवेदन जारी करून या सगळ्यावरती प्रतिक्रिया दिली। मात्र आता मगाशी माझी जी सहकारी आहे सेजल, तिने देखील आम्हाला वेगवेगळे व्हिडिओज दाखवले की एका व्हिडिओमध्ये तर एअरपोर्टवरती व्यक्ती अडकलाय, तो लिटरली ओरडतोय, जे एअरपोर्टवरती सहकारी असतात त्यांच्यावरती ओरडतोय की माझ्या मुलीला पॅड हवाय, तो पॅड नाहीये। कित्येक लोक घोळके घेऊन जात आहेत एअरपोर्ट ऑथॉरिटीकडे आणि आम्ही अडकलोय, आम्हाला पाणी नाही मिळत आहे। असे बरेच जे आहेत ते अजूनही कंप्लेंट्स एअरपोर्ट वरून येत आहेत आणि मोठ्या प्रमाणात गोंधळ जो आहे तो तिथे आता होतोय। आता प्रश्न आहे, इंडिगोची उड्डाणे अशी रद्द का झालेत? तर मिळालेल्या माहितीनुसार इंडिगो एअरलाइन्स कडून दररोज सुमारे 2200 विमानांचे उड्डाणं केले जात आहेत। भारताच्या हवाई वाहतुकीत या एअरलाइन्सचा 65% जो वाटा जो आहे तो इंडिगोचाच आहे। विमान वाहतूक नियामक संस्थेच्या आकडेवारीनुसार इंडिगोने नोव्हेंबर महिन्यात 1231 विमानांची उड्डाणे रद्द केलेत। त्यापैकी 755 विमाने कर्मचाऱ्यांची कमतरता आणि नवीन फ्लाईट ड्युटी टाइम लिमिटेशन FDTL नियमांमुळे रद्द झालेली आहे। आता हे नवीन फ्लाईट ड्युटी टाइम लिमिटेशन काय आहे? तर भारतीय विमान वाहतूक नियामक संस्थेने, म्हणजे जी संस्था नियम बनवते त्यातील DGCA म्हणजेच डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन, या संस्थेने पायलट आणि केबिन क्रूचा थकवा कमी करण्यासाठी आणि सुरक्षतेसाठी एक नवीन FDTL नियम जे आहे ते 2025 मध्ये लागू केलेला आहे। आता थकवा कमी करणं म्हणजे काय?
तर एक शिफ्ट असेल, उदाहरण द्यायचं झालं तर 8 तासाची शिफ्ट असेल तर फक्त 8 तासच पायलट काम करेल. हे लिमिटेशन जे आहे ते या अंतर्गत असणार आहे, या नियमांतर्गत. आणि समजा 7 तासाची शिफ्ट पूर्ण झाली असेल आणि पुढे पायलटला अजून 2 तास विमान उडवावं लागू शकत असेल, एखाद्या डेस्टिनेशनला जायला 2 तास लागू शकत असेल, तर त्याला ते विमान उडवू द्यायचं नाही. भले 7 तासाची ड्युटी झाली असेल, 8 तासाच्या वर विमानाची ड्युटी लागलीच नाही पाहिजे, असे हे फ्लाईट ड्युटी टाइम लिमिटेशन्सचे नियम आहेत, ज्याचा उद्देश पायलटच्या थकव्यामुळे होणारे जे अपघात असतात ते टाळण्यासाठी होईल या नियमामुळे. आता हे नियम 1 नोव्हेंबर 2025 पासून पूर्णपणे अंमलात आलेले आहेत. आता हे नियम दिल्ली हायकोर्टाच्या दबावामुळे अजून कठोर केले गेलेत. आता म्हटलं जात आहे इंडिगोने या नियमांचं पालन करायला उशीर केला आणि त्यामुळे देखील त्यांच्याकडे पायलट कमी पडू लागलेत, कारण कोणत्याच पायलटला जास्तीची ड्युटी देता येत नाही जी अगोदर देता येत होती. आणि म्हणूनच इंडिगो सारख्या एअरलाइन्सना क्रू मध्ये कमतरता भासू लागली आहे, पायलट्स कमी पडू लागले, ज्यामुळे सामान्य नागरिकाला फ्लाईट कॅन्सलेशनचा सामना करावा लागतोय. आता या सगळ्यात प्रवाशांची मोठी गैरसोय झालेली आहे. गेल्या 3 दिवसांपासून विमानतळांवर हजारो प्रवासी, ज्यात लहान मुले आणि वृद्धही होते, त्यांचे हाल झालेत. 12 ते 14 तास आपल्या फ्लाईटच्या प्रतीक्षेत कित्येक लोक अडकून पडलेत आणि जो संताप आहे तो सगळ्या एअरपोर्टवरती मग व्यक्त होतोय, त्याचे व्हिडिओ आपल्याला आता दिसत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिक आता चांगलाच संतापलाय. आता ही गोष्ट गंभीर आहे. ज्या भारताच्या हवाई वाहतुकीत इंडिगो एअरलाइन्सचा 65% वाटा आहे, त्याने नियमांना असं मोक्याच्या वेळेपर्यंत का खेचून आणलं, याची माहिती अगोदरच असताना की हे असे नियम लागू होणार आहेत, त्याचा आधीच तोडगा का काढता आला नाही, असा प्रश्न निर्माण केला जातोय. तरी देखील यावर तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि नवीन अपडेट्स पाहण्यासाठी या रिलेटेड तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.